नमस्कार मित्रांनो. आजच्या कथेत सतीच्या मृत्यूनंतर काय घडले आणि शिव आणि पार्वती कशी भेटली ते पाहूया. सतीनंतर शिवाने पार्वतीला का स्वीकारली? ही प्रेम कथा दिसते तितकी सोपी नाही. ती अडचणींनी भरलेली मार्ग आहे. आणि जर तुम्हाला शिव आणि पार्वतीच्या मिलनाचे प्रत्येक पैलू समजून घ्यायचे असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सतीच्या मृत्यूनंतर शिवाने तिचे शरीर घेऊन तिच्या वियोगात विश्वात भटकंती केली. पृथ्वीचे संतुलन बिघडवले. मग विष्णूंनी आपल्या सुदर्शन चक्राने सतीच्या शरीराचे तुकडे केले. यानंतर शिव शांत झाले आणि कैलास पर्वतावर ध्यानस्थ झाले. सतीच्या मृत्यूचे दुःख सहन न झाल्याने शिव एकांतात राहू लागले. सर्व काही शांत झाले. पण या सर्वांमध्ये राक्षसी जगात एक नवीन शक्ती उदयास येत होती. तारकासूर, तो शिवाच्या अनुपस्थितीत वाढत्या अराजकतेचे प्रतीक होता. त्याने कठोर तपश्चर्या केली आणि आपल्या तपश्चर्येने संपूर्ण विश्वाला हादरवून टाकले. शेवटी त्याच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन भगवान ब्रह्मा प्रगट झाले. ब्रह्मा म्हणाले, विचारा पुत्रा, तुला कोणता वर हवे आहे? तारकासुराने उत्तर दिले, हे भगवान ब्रह्मा, मला असा वर दे की मी फक्त शिवाच्या पुत्राच्या हातूनच मरू शकेन. ब्रह्माने उत्तर दिले, असेच हो. तारकासुराला माहीत होते की सतीच्या दुःखाने ग्रासलेला शिव कैलासावर ध्यानात मग्न आहे आणि तो कधीही पुनर्विवाह करणार नाही. म्हणून पुत्र होण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता. हे वर मिळाल्यानंतर तारकासूर सर्वत्र कहर करू लागला. त्याचा दहशत तिन्ही लोकात पसरली. देवांचे आश्रम जाळले गेले, यज्ञ नष्ट झाले आणि स्वर्गही थरथर कापू लागला. मग इंद्रासह सर्व देव ब्रह्माजवळ गेले आणि म्हणाले, हे भगवान ब्रह्मा, जर शिव जागृत झाला नाही तर विश्वाचा नाश होईल. ब्रह्मा शांत आणि दुःखी स्वरात म्हणाले, त्यांचा मृत्यू शिवपुत्राद्वारेच शक्य आहे आणि जर शक्तीचा पुनर्जन्म झाला तरच ते शक्य आहे. मग देवतांनी ठरवले की शक्तीचा पुनर्जन्म झाला पाहिजे, कारण शिव आणि शक्तीच्या मिलनाशिवाय विश्व कार्य करू शकत नाही किंवा संतुलन राखता येत नाही. शिव आणि पार्वतीच्या मिलनाची खरी कहाणी येथूनच सुरू होते. हिमालयाच्या बर्फाळ शिखरामध्ये जिथे नद्या रेशमी लाटांसारख्या वाहतात आणि शुद्धतेचा सुगंध हवेत पसरतो. एके दिवशी पृथ्वी, आकाश आणि देव सर्व क्षणभर थांबले. राजा हेमवन आणि राणी मैना यांना एक दिव्य मुलीचा जन्म झाला. जेव्हा मुलीने पहिल्यांदा डोळे उघडले तेव्हा संपूर्ण राजवाडा दिव्य आभाने भरला होता. तिचे स्मित करुणामय होते आणि तिचे डोळे अनंत विश्वाच्या खोलीप्रमाणे स्वतः शक्तीला मूर्त रूप देत होते. त्या मुलीचे नाव पार्वती होते. कालांतराने ती मोठी झाली. तिचे बालपणी तिला निसर्गाबद्दल खूप प्रेम होते. फुले, पाणी, प्राणी, पक्षी आणि नीलकंठ देव ज्याच्या कथा ऋषी आणि संत अनेकदा गुणगुणत असत. जेव्हा जेव्हा ती महादेवाचे वर्णन करत असे तेव्हा लहान पार्वतीच्या डोळ्यात चमक यायची. काही कारणास्तव तिला शिवाच्या प्रत्येक शब्दात आपलेपणाची भावना जाणवत असे. जणू काही तिचा आत्मा एखाद्या अपूर्ण गाण्याची आठवण करत होता. ती हिमालयातील गुहामध्ये जाऊन तासनतास ध्यान करत असे. कधी कधी ती मातीपासून शिवलिंग बनवत असे, तर कधी कधी ती त्या फुलांनी सजवत असे. माहिती नसताना तिच्या हृदयात शिवाबद्दलची अढळ भक्ती जागृत झाली होती. पार्वती फक्त 4 वर्षाची असताना महान ऋषी नारद तिच्या कुटुंबाला भेटायला गेले. आपल्या प्रिय मुलीचे भविष्य जाणून घेण्यासाठी उत्सुक असलेल्या हेमवने नारदाला पार्वतीचा तळहात वाचण्याची आणि तिच्यासाठी काय भविष्य आहे ते उघड करण्याची विनंती केली. नारदांनी जे सांगितले ते आश्चर्यकारक आणि त्रासदायक होते. त्यांनी भाकीत केले की पार्वती एक आदर्श स्त्री बनेल, लोक तिची पूजा करतील आणि कृपा आणि सद्गुणाचे प्रतीक म्हणून आदर करतील. तथापि एक अशुभ भविष्यवाणी होती जी हेमवनला खूप अस्वस्थ करत होती. पार्वतीचा भावी पती असा असेल जो निर्जन ठिकाणी राहतो, विचित्र दागिने आणि वस्त्रे घालतो, त्याला राजेशाही वस्त्रांनी सजवले जाणार नाही आणि त्याचे स्वरूप
जगाला ओळखता येणार नाही. हे ऐकून राणी मैनाचा चेहरा फिकट पडला. माझी मुलगी त्या संन्यासीशी लग्न करेल का? नारद हसले. आई, तू त्याला संन्यासी म्हणशील, पण तो सृष्टीचा अधिपती आहे. हे मिलन फक्त लग्न नसून विश्वाच्या संतुलनाचा पुनर्जन्म असेल. त्या दिवसापासून पार्वतीच्या जीवनाचा उद्देश स्पष्ट झाला. तिला माहीत होते की तिचा जन्म शिवाला शोधण्यासाठी झाला आहे. बालपणीच्या इच्छा नाहीत की राजेशाही सुखे नाही. फक्त एकच संकल्प तिच्या मनात होता, ज्याच्याशी ती आयुष्यभर जोडलेली होती. त्याला पुन्हा शोधण्याचा वेळ निघून गेला आणि लहान पार्वती आता प्रौढ अवस्थेत पोहोचली. तिच्या चेहऱ्यावर सती असताना सारखीच शांत आभास होती. ती शांत नजर, तीच करुणा आणि तीच अव्यक्त तळमळ. लहानपणापासूनच तिला तिच्या हृदयात शिवाची अनुभूती झाली होती, पण आता ती भावना दृढ संकल्पनात बदलली होती. जेव्हा तिने नारद मुनीचे भाकीत ऐकले की तिचे भाग्य स्वतः महादेवाशी जोडले गेले आहे, तेव्हा तिने ठरवले की जर तिचे जीवन कोणत्याही उद्देशासाठी असेल तर ते शिवाला प्राप्त करणे आहे. एके दिवशी पार्वतीने तिच्या वडिलांना हिमवनला म्हटले, बाबा, मी आता राजवाड्यात राहत नाही. मला माझ्या प्रभूकडे नेणाऱ्या मार्गावर चालावे लागेल. हिमवनने आश्चर्याने विचारले, मुली, तुला त्या मार्गाच्या अडचणी माहीत आहेत का? तो मार्ग फुलांनी नव्हे तर अग्नीने भरलेला आहे. पार्वतीने हसून उत्तर दिले, बाबा, जेव्हा प्रेम खरे असते तेव्हा अग्नी देखील दिवा बनतो. या दृढ निश्चयाने पार्वतीने तिचा राजवाडा, संपत्ती आणि कुटुंबाचा त्याग केला. तिने हिमालयाच्या थंड वाऱ्या मागे सोडल्या आणि दक्षिणेकडे निघाली, जिथे ऋषींनी तिला सांगितले होते की शृंगी तीर्थ हे एक असे ठिकाण आहे जिथे देव देखील तपस्येद्वारे प्रगट होतात. पर्वतामधील बर्फाळ दऱ्यामध्ये पार्वतीने तिचा छोटासा आश्रम बांधला. तेथे कोणतेही सुख सोयी नव्हत्या. राजेशाही जेवण नव्हते. फक्त नद्यांचा आवाज आणि त्यांच्या लाटांचा प्रतिध्वनी. सुरुवातीला ती फळे आणि पाण्यावर अवलंबून होती, पण हळूहळू ती सर्व भौतिक गरजांचा त्याग करू लागली. ती फक्त पानावरच जगायची. दिवसा ती उघड्या आकाशाखाली बसून ध्यान करायची आणि रात्री दगडावर झोपून शिवाचे स्मरण करायची. तिचे ध्यान इतके प्रगल्भ होते की तिच्या शरीरातून प्रकाश येऊ लागला. तिला भेटायला येणारे ऋषी म्हणायचे की तिची तपश्चर्या सामान्य माणसापेक्षा जास्त आहे. वर्षानुवर्षे गेली. आता तिचे जीवन केवळ वायूवर, ऑक्सिजनवर अवलंबून होते. जणू काही निसर्गच तिच्या ध्यानात मग्न झाला होता. तिचे डोळे बंद होते, पण तिच्या मनात फक्त महादेव हेच नाव होते. पार्वतीने तिची तपश्चर्या सुरू ठेवताच जगाला तारकासूर नावाचा राक्षस दिसला. त्या भयंकर राक्षसाच्या भीतीने जग भयभीत झाले. त्याला पराभूत करण्यासाठी हताश झालेल्या देवी देवतांनी ब्रह्माचा सल्ला घेतला. ब्रह्माने त्यांना सांगितले की फक्त भगवान शिव आणि पार्वतीचा मुलगाच राक्षसाला पराभूत करू शकतो. परंतु ध्यानात असलेल्या शिवापर्यंत पोहोचणे अशक्य होते. त्यानंतर देवी देवतांनी भगवान शिव यांना त्यांच्या समाधीस्थ अवस्थेतून जागे करण्यासाठी प्रेमाचे देव कामदेव यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला. कामदेवांनी सुगंधित फुले आणि मधुर संगीताने आकर्षणाचे वातावरण निर्माण करून इच्छांचे बाण सोडून भगवान शिव यांचे ध्यान खंडित करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या सर्वोत्तम प्रयत्नानंतरही शिव प्रभावित झाले नाहीत आणि खोल ध्यानात मग्न राहिले. निराश होऊन कामदेवांनी थेट शिवावर बाण मारण्याचे टोकाचे पाऊल उचलले, ज्यामुळे त्यांना समाधीस्थ अवस्थेतून जागे केले. भगवान शिवानी अनेक वर्षांनंतर पहिल्यांदा डोळे उघडले आणि घुसखोरीची जाणीव होताच त्यांनी अग्निमय ऊर्जेचा झटक्याने त्यांचा तिसरा डोळा उघडला आणि कामदेवाचा नाश केला. त्या क्षणी कामदेवाची पत्नी रती भगवान शिवाच्या पाया पडली आणि तिच्या पतीच्या जीवनाची याचना केली. शिव जरी कठोर असला तरी त्याने संयम दाखवला आणि कामदेवाला वरदान दिले
तो जिवंत राहील, पण शरीराशिवाय. तेव्हापासून कामदेव निराकार अवस्थेत अस्तित्वात आहे. या सर्वानंतर ब्रह्मा, विष्णू आणि सर्व देव कैलासाला पोहोचले. ब्रह्मा शांत स्वरात शिवाला म्हणाले, हे महादेव, शक्तीचा पुनर्जन्म झाला आहे. जी शक्ती तुम्हाला समर्पित आहे ती तपश्चर्येत मग्न आहे आणि तिचा संकल्प संपूर्ण विश्वाला जाळून टाकू शकतो. फक्त तुमचाच प्रेमच तिची आग विझवू शकते. शिव काही क्षण शांत राहिला आणि त्याने उत्तर दिले नाही. पण त्याच्या आत काहीतरी हालचाल झाली. हजारो वर्षाच्या ध्यानात पहिल्यांदाच त्याला त्याच्या हृदयात एक स्पंदन जाणवले. ते स्पंदन जे एकेकाळी सतीच्या नावाने प्रतिध्वनित होत होते. आता शिव आणि पार्वती एकत्र येण्याची वेळ आली होती. पण ते सोपे नव्हते. पार्वतीला तिचे प्रेम सिद्ध करायचे होते, तर शिव तिच्याकडे गेला आणि पार्वतीलाही आश्चर्यचकित करणारे काहीतरी विचारले. तेव्हा काय झाले ते जाणून घेऊया. पण त्यापूर्वी जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कृपया तो लाईक करा आणि हर हर महादेव अशी कमेंटमध्ये लिहा. शृंगी तीर्थाच्या खोल दऱ्यामध्ये जिथे पार्वती अजूनही तपश्चर्येत मग्न होती, शिव आता जागे झाले होते. पण ते लगेच पार्वतीला स्वीकारतील का? कारण सतीच्या जाण्यानंतर शिव पुन्हा लग्न करू इच्छित नव्हते. पण देवांच्या विनंतीवरून ते दृढ झाले आणि त्यांनी पार्वतीची परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. ते ऋषीच्या वेशात पार्वतीसमोर प्रगट झाले. पार्वती ध्यानात गढून गेली होती. तेवढ्यात ऋषी तिच्यासमोर प्रगट झाले आणि विचारले, आई, मला काही भिक्षा मिळेल का? पार्वतीने डोळे उघडले आणि दयाळू स्वरात म्हणाली, ऋषी, माझ्याकडे जे काही आहे ते तुमचेच आहे. ऋषी हसले आणि म्हणाले, मी ऐकले आहे की तुम्ही एका विशिष्ट योगीचे ध्यान करत आहात. पार्वतीने शांतपणे उत्तर दिले, हो, तो माझा आदर्श आहे. तो माझ्या जीवनाचा उद्देश आहे. ऋषी हसले आणि म्हणाले, अरे मुली, तू खूप सुंदर आहेस. इतकी देखणी आहेस, तरीही तू अशा योगीचे ध्यान करत आहेस जो स्मशानात राहतो, राख लावतो, सापांना आलिंगन देतो, जो संपत्ती आणि विलास आणि सुखापासून दूर राहतो. तो तुझ्या लायक नाही. तू एका राजकुमाराला, देवाला पात्र आहेस. त्या संन्यासाला नाही. क्षणभर वारा थांबला. पार्वतीचे डोळे बंद राहिले, पण तिचा चेहरा दृढ झाला. तिने हळुवारपणे उत्तर दिले, ऋषी, तुला जो अवघड माहीत नाही, तो मृत्यूच्या पलीकडे आहे. तो सृष्टीचा आरंभ आहे. तो राख घालवतो कारण ती अहंकार शुद्ध करते. तो स्मशानात राहतो कारण तो जीवनाला किंवा मृत्यूला घाबरत नाही. तो संन्यासी, तो योगी माझे सर्वस्व आहे. जग त्याला संन्यासी म्हणतो, पण मी त्याला सृष्टीचे धडधडणारे हृदय मानतो. ऋषीने हसले आणि म्हणाले, जर तुला स्वीकारत नसेल तर? पार्वतीचे डोळे दयेने भरले, पण तिचा आवाज पूर्वीपेक्षाही शांत झाला आणि पार्वती शांतपणे म्हणाली, प्रेमात स्वीकृती किंवा नकार नसतो. त्यात फक्त शरणागती असते. मी त्याला ताब्यात घेण्यासाठी नाही, तर त्याला अनुभवण्यासाठी जन्मले आहे. जर माझे प्रेम खरे असेल तर तो जागृत झाला पाहिजे, कारण शिव देखील शक्तीशिवाय अपूर्ण आहे. हे शब्द ऐकून ऋषी शांत झाले आणि त्यांना जाणवले की हा सतीचा पुनर्जन्म आहे. मग ते त्यांच्या खऱ्या स्वरूपात प्रगट झाले आणि हसत हसत म्हणाले, देवी, तुझे प्रेम आणि भक्ती खरी आहे. तू मला समजून घेण्याचा सराव केला आहेस. मला ताब्यात घेण्यासाठी नाही. मी तुला माझे स्वतःचे म्हणून स्वीकारतो. मी तुला माझी पत्नी म्हणून स्वीकारतो. पार्वतीच्या डोळ्यात अश्रू आले आणि तिच्या चेहऱ्यावर हास्य पसरले. तिने हात जोडून शिवाला नमस्कार केला. हजारो वर्षानंतर तो क्षण पुन्हा आला होता. तेव्हा विश्वाने शिवाचे प्रेम पाहिले. पण या कथेचा शेवटचा टप्पा राहिला आहे, शिव आणि पार्वतीचा विवाह. शृंगी तीर्थाची कथा संपूर्ण विश्वात पसरली होती. हिमालयाची कन्या पार्वतीने तिच्या तपश्चर्येने महादेवाला स्वतःला शांत केले आहे, अशी बातमी सर्व जगात पसरली. देव आनंदित झाले आणि दिशांना शक्ती
शिवाकडे परत आल्याची बातमी ऐकू आली. जेव्हा ही बातमी हिमालयात पोहोचली तेव्हा उत्सवाचे वातावरण होते. पण या आनंदात एक चिंताग्रस्त चेहरा राजा हिमालयाचा होता. राणी मैना म्हणाली, स्वामी, आमच्या मुलीने वर्षानुवर्ष जे काही आकांक्षा बाळगली आहे ते तिला मिळाली आहे, म्हणून आता सर्व काही शुभ होईल. हिमालयाने एक दीर्घ श्वास घेतला. त्याच्या डोळ्यात काळजी होती. मीना, मी आनंदी आहे, पण माझ्या मनात एक भीती देखील आहे. ज्या महादेवाला लोक विश्वाचा संहारक म्हणतात, जो त्यांच्यावर राख लादतो, तो स्मशानात राहतो, तो आपल्या कोमल मुलीसाठी पात्र असेल का? तो वैवाहिक जीवन सांभाळू शकेल का? हवेत शांतता पसरली. हिमालयाच्या बर्फाच्छादित शिखरांनाही त्याची चिंता ऐकू येत होती. तो एक पिता होता आणि पित्याचे हृदय प्रेमाने भरलेले असते, पण आत भीती देखील कायम आहे. तेवढ्यात एक तेजस्वी ऋषी राजवाड्यात आले. ऋषी वसिष्ठ, त्यांच्यासोबत काही देव होते. ब्रह्मा, विष्णू आणि कुबेर. त्यांच्या तेजाने संपूर्ण राजवाडा प्रकाशित झाला. हिमवानांनी त्यांच्या चरणी नतमस्तक झाले. स्वागत आहे महर्षी, तुम्ही का आला आहात? वसिष्ठ हसले आणि म्हणाले, राजा, आम्ही ऐकतो की तुम्हाला तुमच्या मुलीच्या लग्नाची काळजी आहे. पण हे जाणून घ्या की हे सामान्य लग्न नाही, हे एक वैश्विक मिलन आहे. हे मिलन फक्त दोन आत्म्याचे नाही, तर सृष्टीच्या दोन मूलभूत घटकाचे आहे, शिव आणि शक्तीचे पुनर्मिलन. हिमवन हळूनपणे म्हणाला, महर्षी, मला माहीत आहे की महादेव विश्वाचे स्वामी आहेत, परंतु त्यांचे जीवन तपस्येत घालवले जाते. माझ्या मुलीसाठी अशी अलक्तिता योग्य असेल का? ब्रह्मदेव पुढे आले आणि म्हणाले, राजा, शिवाचा त्याग हाच त्यांचा गौरव आहे. जो सर्वस्वाचा त्याग करतो पण सर्वस्वाचे रक्षण करतो, तोच खरा स्वामी आहे. तो राख लावत नाही, तो आसक्ती जाळतो, तो स्मशानात राहत नाही, तो मृत्यूवरही विजयाचे प्रतीक आहे. तुमच्या चिंता विसरून जा, कारण हे लग्न नियतीनेच ठरवले आहे. विष्णू हसले आणि म्हणाले, राजा हिमवन, लक्षात ठेवा, जेव्हा शिव आणि शक्ती एकत्र येतील तेव्हाच विश्व संतुलित होईल. त्यांच्या मिलनातूनच तारकासुराचा अंत शक्य होईल आणि विश्व त्यांच्या मूळ मार्गावर परत येईल. कुबेर पुढे म्हणाला, आणि जर तुम्हाला काळजी वाटत असेल की तुमची मुलगी एका गरीब माणसाशी लग्न करत आहे, तर हे जाणून घ्या की शिव माझा स्वामी आहे, ज्याचे नाव संपत्तीलाही पवित्र करते. तो त्यागात पूर्ण आहे आणि तपस्येत राजसी आहे. जर त्याची इच्छा असेल तर मी संपूर्ण विश्व त्याच्या पायाशी ठेवू शकतो. राजा हिमवन शांतपणे उभा राहिला. त्याचे डोळे आता भीतीने थरथरले नव्हते, तर श्रद्धेने भरलेले होते. तो हळुवारपणे म्हणाला, म्हणून हे निश्चित आहे की हे लग्न केवळ माझ्या मुलीसाठी नाही, तर विश्वाच्या स्थिरतेसाठी आहे. वसिष्ठांनी डोके टेकवले आणि म्हणाले, अगदी नक्कीच, आणि या लग्नासाठी शुभ सकाळ देखील निश्चित झाला आहे. ज्या दिवशी रोहिणी नक्षत्र आणि बुध एकत्र येतील, तो दिवस हा वैश्विक जोडपे एकत्र येईल. देवता देखील त्या दिवसाला पवित्र मानतील आणि तो विश्वात महान विवाह म्हणून कोरला जाईल. आता शिव आणि पार्वतीचा विवाह सुरू होणार आहे, पण त्यापूर्वी शिव त्यांची लग्नाची मिरवणूक घेऊन येतील आणि त्यांची मिरवणूक पाहिल्यानंतर जे घडेल ते तुम्हाला धक्का देईल. तर उर्वरित कथा जाणून घेऊया. पण त्यापूर्वी जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर कृपया तो तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांना शेअर करा. लग्नाची तारीख निश्चित झाली होती. शतकानुशतके शांत असलेला शिव आता त्याच्या लग्नाची तयारी करत होता. पण ही तयारी इतर कोणत्याही पेक्षा वेगळीच होती. महादेवाने आपल्या केसामधून गंगा प्रवाहित केली, अंगावर राख लावली आणि गळ्यात साप घातली. त्यांच्या कपाळावर त्रिपुंड विभूती, पवित्र धाग्याचे पवित्र चिन्ह चमकले. हा कोणी राजेशाहीवर नव्हता, तो एक अवघा योगी होता.
ज्याच्यासाठी वैभवाचा काही अर्थ नाही, पण त्याची लग्नाची मिरवणूक संपूर्ण विश्वात सर्वात अद्वितीय असणार होती. सर्व दिशांनी विचित्र प्राणी येऊ लागले. काही भूत होते, काही आत्मे होते, काही योगी होते, काही सिद्ध होते, काही नग्न होते, काही रोखेने माखलेले होते, काही ढोल वाजवत होते, काही ओरडत होते. ओघयारच्या नृत्यात गंधर्वाचा हर हर महादेव या गाण्याचा समावेश होता. शंख, ढोल, मृदुंग आणि तांडव यांचे नाद एकत्रितपणे अकल्पनीय निर्माण करत होते. विष्णू आणि ब्रह्मा स्वतः मिरवणुकीत सामील झाले. ही एक अशी मिरवणूक होती ज्यामध्ये देव आणि राक्षस दोघेही होते, कारण शिव सर्वांचा कोणत्याही वर्गाचा नाही. जेव्हा मिरवणूक हिमालयात पोहोचली, पुढे जात असताना आकाश रंगाने भरले होते. फुलाचा वर्षाव झाला. पर्वत डोलत होते आणि आजूबाजूला फक्त एकच नाव होते, भम भोले. पण ही अनोखी मिरवणूक हिमालयाच्या राजवाड्याजवळ येताच दृश्य वेगळे होते. राजवाड्यातून शुभगीते घुमत होती. स्त्रिया सजवलेल्या आरतीच्या थाळ्या घेऊन उभ्या होत्या. पण जेव्हा त्यांनी शिवाची मिरवणूक पाहिली, तेव्हा त्यांचे चेहरे फिके पडले. राखेने माखलेले भूत, सांगाड्याचे हार घातलेले भूत आणि विचित्र रूप असलेले योगी यांचे दृश्य भयानक होते. मैना देवीचा चेहरा फिका पडला. तिने घाबरून विचारले, स्वामी, हे मन ही कसली मिरवणूक आहे? हा तो वर आहे ज्याच्यासाठी आमच्या मुलीने तपश्चर्या केली. राणी मैनाचे डोळे भीतीने भरले होते. तिला वाटले की हे लग्न नाही तर एक प्रलय आहे. थरथरत्या आवाजात ती म्हणाली, मी माझ्या मुलीला अशा वराच्या हाती देऊ शकत नाही. तो देव नाही तर मृत्यूचे रूप आहे. पार्वती शांत होती. तिच्या चेहऱ्यावर एक खोल हास्य होते. ती पुढे झाली आणि तिच्या आईचा हात धरून म्हणाली, आई, त्यांच्या रूपावरून त्यांचा न्याय करू नकोस. राख ही त्यांची आध्यात्मिक साधना आहे. स्मशानभूमी ही त्यांची ध्यानभूमी आहे. तो कोणालाही घाबरवण्यासाठी आलेला नाही. मृत्यूलाही जीवन कसे द्यायचे हे त्याला माहीत आहे. हा माझा प्रभू आहे, साधा पण अनंत. त्याच्या आवाजात इतकी शक्ती, शांतता होती की मैनाचा भय नाहीसा झाला. तेवढ्यात पार्वतीने हळूहळू कैलासाकडे पाहिले आणि नम्रपणे म्हणाली, प्रभू, तुमची लग्नाची मिरवणूक दिव्यतेने भरलेली आहे, पण माझ्या आईचे हृदय भीतीने थरथर कापते. तुम्ही अशा स्वरूपात येऊ शकता का, जे जग पाहू शकेल? शिव हसला आणि डोळे मिटले. काही क्षण शांततेनंतर जेव्हा त्यांनी डोळे उघडले, तेव्हा संपूर्ण वातावरण बदललेले. राग पडू लागली. नाक वाकले आणि भूत आणि आत्म्याचा कर्कश आवाजात, मधुर आवाजात बदलला. आता महादेवाची सुंदर मूर्ती उभी होती. त्यांच्या गळ्यात माळा, कपाळावर चंद्राचा मऊ प्रकाश, त्यांच्या शरीरावर रेशमी वस्त्रे आणि शांतीचे स्मित. त्यांच्या दिव्य रूपाने सर्वजण थक्क झाले. राणी मैनाच्या डोळ्यात अश्रू आले. भीतीने नाही तर श्रद्धेने तिने हात जोडले. प्रभू, आता मला समजेल की हाच विश्वाचा स्वामी आहे. माझ्या मुलीसाठी हाच योग्य आहे. शिवाने पार्वतीकडे प्रेमाने पाहिले आणि म्हणाले, देवी, तुझ्या प्रेमाने माझा अघोरही सुंदर बनवला आहे. देव, सिद्ध, योगी, गंधर्व सर्व एकत्र एकाच ठिकाणी एकत्र आले. स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळ तिन्ही लोक त्या क्षणी एकत्र आले. शत्रू नाही, भीती नाही. राजा हेमोने एक भव्य लग्न सोहळा आयोजित केला होता. सोन्याचे घडे गंगेच्या पाण्याने भरलेले होते. वैदिक मंत्राचा आवाज संपूर्ण वातावरणात घुमत होता. आचार्य म्हणून ब्रह्माने स्वतः विवाह सोहळा सुरू केला. त्यांचा आवाज गंभीरपणे पण मधुर होता. ओम पार्वतीय शिवाय नमः. विष्णूने पुढे होऊन कन्यादान केले. हा काही सामान्य क्षण नव्हता. विश्वाचा निर्माता स्वतः विश्वाच्या संहारकर्त्याला स्वतःची ऊर्जा दान करत होता, जेणेकरून निर्मिती, पालन पोषण आणि विनाश यांच्यातील संतुलन पुनर्स्थित करता येईल. विष्णू म्हणाले, हे प्रभू, आज मी तुम्हाला या विश्वाचा आत्मा
अर्पण करतो. पार्वती ही फक्त माझी बहीण नाही, तर ती शक्ती आहे. तिच्याशिवाय सृष्टी अपूर्ण आहे. तिला प्रेम दे, कारण हेच प्रेम विश्वाला जिवंत ठेवते. शिवाने हात जोडून उत्तर दिले, नारायण, मी वचन देतो की ज्या शक्तीने मला जागृत केली ती माझ्या अस्तित्वाचा अर्धा भाग होईल. ब्रह्मदेवाने अंतिम मंत्र उच्चारला आणि त्यांच्यासोबत भव्य विवाह पूर्ण झाला. लग्न पूर्ण होताच सर्व भूत, आत्मे, देव, ऋषी आणि राक्षसांनी एकत्रितपणे हर 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 महादेव असा जय जयकार केला. त्या क्षणी विश्व स्थिर झाले. शिव आणि शक्ती आता एकच झाली असल्याने काळ क्षणभर स्थिर राहिला. असे वाटले या मिलनाने सृष्टीला एक नवीन संतुलन दिले. पूर्वी वियोगामुळे विकृत झालेली तीच ऊर्जा आता प्रेमात रूपांतरित झाली. देवतांनी ब्रह्मदेवाला विचारले, प्रभू आता काय होईल? ब्रह्मदेव हसले, आता विश्व पुन्हा आपला मार्ग शोधेल. या दिव्य मिलनातून निर्माण होणारी शक्ती एके दिवशी तारकासुराचा नाश करेल. त्यांच्या ऊर्जातून जन्मलेला मुलगा देवांचा रक्षक कार्तिकेय बनेल. पण हा शेवट नव्हता. शिव आणि पार्वतीच्या लग्नानंतर ते शांती आणि प्रेमात राहिले आणि प्रेम कैलासामध्ये राहत होता. पण पार्वतीला अजूनही काही प्रश्नांची उत्तरे हवी होती. त्यावेळी पार्वतीने शिवाला विचारलेला प्रश्न हे फक्त प्रश्न नव्हे, तर आजच्या काळासाठी संदेश होते. तर आता आपण शिव आणि पार्वती यांच्यातील संवादाचा अभ्यास करूया, जे प्रत्येक हिंदूला माहीत असले पाहिजेत. शिव आणि पार्वतीचा दिव्य विवाह पूर्ण झाला होता. हिमालयाची शिखरे आता शांत झाली होती. जणू काही निसर्ग स्वतः ध्यानस्थ गेला होता. लग्नाच्या उत्सवानंतर जेव्हा सर्वजण आपापल्या दिशेने परतले, तेव्हा कैलास पर्वत पुन्हा शांत झाला. तोच पांढरा बर्फ, तोच थंड वारा, पण आता त्याला एक नवीन आभा होती. कारण आता त्या पर्वतावर बसलेले शिव आणि शक्ती एकत्र होते. सृष्टीचे दोन शाश्वत पैलू आता एकमेकांचे विलीन झाले. रात्र झाली होती. चंद्र कैलासाच्या शिखरांना त्यांच्या मऊ प्रकाशात आंघोळ घालत होता. पार्वती शिवाच्या शेजारी बसली होती. काही क्षण शांतता होती, शब्दापेक्षाही खोल शांतता. मग पार्वतीने हळुवारपणे विचारले, प्रभू, हे सर्व जे घडले, माझा जन्म, माझी तपश्चर्या, आमचे मिलन, हे सर्व नशिबात होते की तुम्ही ते निर्माण केले? शिव हसले. त्यांच्या डोळ्यात फक्त निर्माणकर्त्याकडे असलेली करुणा होती. तो म्हणाला, देवी, सृष्टीतील काहीही अपघाती नाही. ही करुणा फक्त निर्मात्याकडेच असते. तो म्हणाला, देवी, सृष्टीत काहीही अपघाती नाही. विश्वात पेरलेले बीज योग्य वेळी फळ देते. सतीचा मृत्यू, तुझा पुनर्जन्म, तुझी तपश्चर्या, हे सर्व पूर्वनियोजित होते. हे माझे नाटक नव्हते, तर आमचे होते. कारण शक्तीशिवाय शिव मंद आहे आणि शिवाशिवाय शक्ती दिशाहीन आहे. पार्वतीने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिले. हे सर्व विश्वाची योजना होती का? शिवाने उत्तर दिले, हो, कारण प्रेम आणि ज्ञान एकत्र असताना सृष्टीचे चक्र चालू राहते. तू प्रेमाचा प्रकाश आहेस, मी ज्ञानाचा शून्य आहे. जेव्हा प्रेम ज्ञानाला भेटते तेव्हा सृष्टीचा जन्म होतो. हे रहस्य विश्वाचे हृदय आहे. तो उभा राहिला आणि आकाशाकडे पाहत म्हणाला, पहा देवी, हे तारे, हे ग्रह, हे घटक सर्व एकाच ऊर्जेपासून बनलेले आहेत. शक्ती आहे, पण त्यांना चालवणारी शांतता म्हणजे शिव. दोघांशिवाय अस्तित्व नाही. जो हे समजतो तोच मुक्त होतो. पार्वतीने नम्रपणे विचारले, प्रभू, तुम्ही मृत्यूमध्ये आणि मी जीवनामध्ये राहतो का? शिव हळुवारपणे हसले आणि उत्तर दिले, हो, कारण मृत्यू आणि जीवन दोन नाहीत. एकाच सत्याचे दोन पैलू आहेत. एकाला अंताचा अनुभव येतो, तर दुसरा सुरुवात. आणि जेव्हा हे समज प्राप्त होते की दोघेही एकच आहेत, तेव्हाच मुक्ती मिळते. शिव पार्वतीकडे पाहून म्हणाले, देवी, हे ज्ञान एके दिवशी मानवांना प्रगट होईल. जेव्हा मनांच्या लाटा शांत होतील, तेव्हा आत्म्याला हे सत्य दिसेल की बाहेर काहीही नाही, सर्व काही आत आहे. हे विज्ञान भैरव तंत्राचे बीज आहे, जे एके दिवशी जगाला प्रगट करेल की ध्यान, प्रेम आणि शून्यता हे सर्व एकाच दाराकडे
घेऊन जातात. पार्वतीचे डोळे अश्रूंनी भरले, पण ते आनंदाश्रू होते. ती म्हणाली, प्रभू, मला हे ज्ञान देवापुरते मर्यादित नको आहे. ते प्रत्येक जीवापर्यंत पोहोचले पाहिजेत, जेणेकरून मानवांना कळेल की प्रेम हे अंतिम सत्य आहे. शिवाने उत्तर दिले, आणि तेच होईल देवी. मी हे ज्ञान तुझ्याद्वारे प्रगट करेन. जेव्हा तू प्रश्न विचारशील तेव्हा मी उत्तर देईल, आणि त्या प्रश्नामधून शिवसूत्रांचा जन्म होईल, जे सृष्टीच्या सर्वात खोल रहस्यासाठी मार्गदर्शक बनतील. त्या रात्री शिव आणि पार्वती यांच्यातील संवाद केवळ दोन आत्म्यामधील नव्हता, तो विश्व आणि त्यांच्या चेतनेतील संवाद होता. ती रात्र कधीच संपली नाही, कारण त्यांचे शब्द अजूनही प्रतिध्वनित होतात मंदिरांच्या घंटांमध्ये, ऋषीच्या ध्यानस्थ अवस्थेत आणि खरे प्रेम आणि ज्ञान शोधणाऱ्या प्रत्येक हृदयात. हा व्हिडिओ तयार करताना बोलताना माझ्याकडून काही चूक झालेली असेल तर मी आपली सर्वांची माफी मागतो. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कृपया माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलवर जर नवीन आलेले असाल तर सबस्क्राईब करा. कमेंट्समध्ये हर हर महादेव लिहा. धन्यवाद. नमस्कार. जय हिंद. जय महाराष्ट्र.